स्वराज्याचे संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले आपल्या आई वडिलांचं स्वप्न सत्यामध्ये उतरवणारे या स्वराज्याचे पहिले छत्रपती, बहुजनांचे रयतेचे राजे, तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 भाषा येत होत्या आणि स्वतःचं स्वराज्य आई वडिलांचं स्वप्न साकार करून स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून त्यांना छत्रपती ही पदवी दिली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांचा पुत्र संभाजी महाराजांना 16 भाषा येत होत्या आणि 16 भाषेवरती प्रभुत्व प्राप्त करून या स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये गागा भट्टांना म्हणजे देशातल्या सगळ्या ब्राह्मणांना, संस्कृतांना, पंडितांना सगळ्यांना हरवणारे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्याचबरोबर इंग्रजीमध्ये अस्सल इंग्रजी बोलणारे, ब्रिटिशांना म्हणजे इलायतीमधून आलेल्या इंग्लंडमधील लोकांना छत्रपती संभाजी महाराजांनी संभाषण करून त्यांना इंग्रजी म्हणजे एवढं अस्सल अशा प्रकारचं इंग्रजी बोलणारे छत्रपती संभाजी महाराज होते आणि स्वराज्य 10 पट वाढवलं. त्यानंतर राजश्री शाहू महाराजांचे वंशज यांची कोल्हापूर या ठिकाणी राजधानी आहे. त्याचबरोबर 1.5 दिवस शाळा शिकून छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये लेनिनग्राड या शहरामध्ये पोहोचवणारे अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर या देशाला, या आपल्या भारताला एक आदर्श राज्यघटना देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या आईंना, बहिणींना, आजींना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या, चूल आणि मूल ह्यामध्येच न राहता महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या ज्या सावित्रीबाई फुले होत्या, त्यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले अशा ह्या आपल्या म्हणजे आपल्या पतीचं निधन झाल्याच्या नंतर या स्वराज्यामध्ये इंग्रजांना सळोकीपळो करून सोडणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत. या सर्व महामानवांच्या प्रती विनम्र अभिवादन. आज राजश्री शाहू महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं हा सामाजिक दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक दिन का? तर लहान असो मोठा असो, गरीब असो श्रीमंत असो, झोपडपट्टीमध्ये राहणारा असो की बिल्डिंगच्या 10 मजलीमध्ये अंबानी असणार असेल, हा समान आहे, कायद्याने समान आहे. अशा ह्या छत्रपतींचा ज्यांनी 1902 मध्ये आपल्या जन्मदिवसाची अनोखी भेट दिली म्हणजे आरक्षणाची भेट दिली असे राजश्री शाहू महाराज, ज्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये आजही त्या ठिकाणी एक कोल्हापूर राजवाडा जर तुम्ही बघायला गेलात तर त्या ठिकाणी आजही त्यांचं बरंचसं काम चालू आहे. त्यांचे म्हणजे वंशज आता राजश्री शाहू महाराज आहेत. त्यांच्या राजश्री शाहू महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आज त्या ठिकाणी आहे. मग 2 गादी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाच्या 2 गादी आहेत. एक कोल्हापूरला आहे, कोल्हापूरला गादी राजश्री शाहू महाराजांची होती आणि दुसरी साताऱ्याची गादी उदयनराजे भोसलेंची आहे. हे आपल्याला माहित असावं. संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कुठले होते? आपल्या मराठवाड्यातले होते. माहिती आहेत का तुम्हाला? कोण्या गावचे होते? पुणे जिल्ह्यामधले होते? माहिती नाही? वेरूळचे भोसले आणि सिंदखेडचे जाधव घराणे. राजमाता जिजाऊंचं सिंदखेड राजा हे गाव आहे. तुम्ही सिंदखेड राजाला जर गेलात तर त्या ठिकाणी राजमाता जिजाऊंची फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक मोठा राजवाडा आहे वडिलांचा. आजही त्या राजवाड्यामध्ये जाण्यासाठी खंदक आहे. त्या खंदकामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. म्हणून एक विदर्भामधल्या कन्या म्हणजे राजमाता जिजाऊ
आणि शहाजीराजे भोसले म्हणजे आपल्या मराठवाड्यातले, म्हणजे वेरूळचे. वेरूळ म्हणजेच आज छत्रपती संभाजीनगर त्यांचा जिल्हा झालेला आहे, पहिला औरंगाबाद होता. वेरूळला अजून एक आपल्याला मंदिर आहे, माहितीये का? कुठलं मंदिर आहे? 12 ज्योतिर्लिंगापैकी कुठलं मंदिर आहे सांगा बरं, जनरल नॉलेज माहित असलं पाहिजे आपल्याला. तर वेरूळचं त्या ठिकाणी घृष्णेश्वराचं मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे वेरूळचं आहे, दुसरं औंढ्याला आहे, तिसरं महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. भीमाशंकर आहे, परळी वैजनाथ आहे, आणि अशा पद्धतीचे 5 ज्योतिर्लिंग आहेत, माहित असलं पाहिजे. मग तुम्ही किती हुशार आहात आता एका मिनिटात सांगतो मी, तुमचे विद्यार्थी किती हुशार आहेत. मी ज्या पद्धतीनं म्हणेल त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं, माझ्या मागे नाही. बरोबर आहे ना? किती हुशार आहात बघूया, तुमची बुद्धिमत्ता किती आहे. आणि तुम्हाला जर बुद्धिमत्ता वाढवायची असेल ते पण मी सांगतो. मी ज्या पद्धतीने म्हणतो त्याच पद्धतीने माझ्या पाठीमागे म्हणायचं, कळालं? एक गोष्ट पण सांगतो तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराज की चुकलं. मी काय म्हणलो तुम्हाला, मी जे काही म्हणतो ते माझ्या पाठीमागे म्हणा. बरोबर आहे की? म्हणलं होतं की नाही? मी काय म्हणलो होतो सांगा? छत्रपती शिवाजी. मी काय म्हणलो होतो तुम्हाला? माझ्या पाठीमागे म्हणा. तुम्ही काय म्हणल्या? जे ज्याच्या हातामधून नाव घेतल्याबरोबर जे म्हणजे जय म्हटलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुमचं चुकलं नाही, पण तुम्ही ऐकण्यामध्ये फरक झाला तुमचा, कारण सवय असेल. पहिल्यांदा लक्षात घ्या, पहिल्यांदा गुरुजी काय शिकवतात हे ऐकून घ्यायचं. इथं 3रीचे मुलं आहेत, इथं 5वीचे मुलं आहेत, 4थीचे मुलं आहेत, 10वीचे मुलं आहेत. तुम्ही कासव आणि सशाची गोष्ट सांगते तुम्हाला, तुमच्यासाठी आहे, म्हणजे सगळ्यासाठी बरं का. ससा आणि कासव, बरोबर आहे? गोष्ट ऐकली का कधी पुस्तकामध्ये? कोण जिंकलं होतं? का बरं? कारण ससा आळशी होता. आळशी होता, राईट, म्हणून तो हरला. मग आता इथं पुढे आपल्या शिक्षणामध्ये पुढे कोण जाईल? शिक्षणामध्ये कोण पुढे जाईल? कासव नाही. शिक्षणामध्ये आता कोण पुढे जाईल तुमच्या इथं? सगळे. जो कोणी काय करेल? अभ्यास करेल. कसा अभ्यास करेल? रोज रोज. बरोबर आहे ना? तुमच्या माईबापांनी काबाड कष्ट करून तुम्हाला हॉस्टेलला का बरं ठेवलं बरं? शिक्षण घेण्यासाठी आणि काहीतरी कुठला तरी अधिकारी होण्यासाठी. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? काहीतरी बनावं. माझ्या मुलांना कलेक्टर व्हावं, तहसीलदार व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, प्राध्यापक व्हावं, शिक्षक व्हावं, का अजून कुठला सचिव व्हावं, ग्रामसेवक व्हावं, तलाठी व्हावं, पोलीस इन्स्पेक्टर व्हावं. कुठल्या तरी पदासाठी आपण आपल्या आईवडिलाचं स्वप्न घेऊन, तुमच्या आईवडिलांनी स्वप्न बाळगलेलं आहे. बरोबर आहे का? आहे की? मग आपल्या आईवडिलांचे काबाड कष्ट लक्षात ठेवायचं. चिखलामध्ये, उन्हामध्ये आणि थंडीमध्ये आपले आईवडील जातात की काबाड कष्ट करतात, शेतामध्ये काबाड कष्ट करून तुम्हाला पैसा पाठवतात. बरोबर आहे? इथं आमचे शिंदे सर तुम्हाला चांगल्या पद्धतीने जेवायला जातात. काय? कारण ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतो, राजमाता जिजाऊंचा फोटो असतो, त्या ठिकाणी लेकरांना कुठल्याच प्रकारची खाण्याची पिण्याची कमी नसते. मी पहिल्यांदा तुमच्या हॉस्टेलला जरी आलो असेल तरी मी तिथं फोटो पाहिल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं, जे तुम्ही खाता तेच सर खात असतील, ते लक्षात ठेवा. बरोबर आहे का? याला म्हणतात म्हणजे बोलावे तसे चालावे. म्हणून ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला पुढे मी तयार केली. कासव जिंकलेला होता आणि ससा हारलेला होता. आता शतक कोणतं चालू माहिती का तुम्हाला? 21वं शतक चालू आहे. हे शतक माहिती आणि तंत्रज्ञानाचं आहे. कशाचं आहे? माहिती आणि तंत्रज्ञानाचं. म्हणजेच मोबाईल युग आहे. तुमच्या ह्या मोबाईल मध्ये जग आहे सामावलेलं. तुमचा अभ्यासक्रम पूर्ण आहे. 3री पासून, 1ली पासून ते 12वी पर्यंत नव्हे तर डिग्री, पीएचडी याच्यापर्यंत. तुमच्या जिथपर्यंत पीएचडीचा सुद्धा अभ्यासक्रम याच्यामध्ये, डॉक्टरेट होण्यासाठी डॉक्टरचा सुद्धा अभ्यासक्रम आहे, इंजिनियरचा सुद्धा आहे. जे काय याला सांगितलं ते करते. आपण काय करतो? हातामध्ये मोबाईल आल्याच्या नंतर, खरं प्रामाणिकपणे सांगायचं मग, आपल्या हातात मोबाईल आल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा गेम करतो.
गेम खेळतो. कारण मी 36 वर्ष काम केले. कारण माझ्या हाताखालून दरवर्षी 100 पोरं जायचे. शाळेमध्ये 400-450 मुलं राहायचे. आणि त्याच्यामुळे इथं माझा त्याला विचारा, इथं काशीनाथ आमचा जोगदंड निळ्याचा मुलगा योग्य हॉस्टेलमध्ये आला, तुझ्या बाबांनी टाकलं तुला. आपण पाहणार आहोत ससा आणि कासव. ससा आला कासवाकडे. ससा आला कासवाकडे. कासवाला म्हणला आपण शर्यत लावूया. कासवानी थोडासा विचार केला, अरे म्हणलं आपल्या पूर्वजांनी सशाला हरवलेलं आहे ना, आता तर ससा माझ्याकडे आलेला आहे. मग ससा कासवानी विचार केला, ठीक आहे म्हणजे आपण शर्यत लावूया. मग आता शर्यत काय कस कुठून लागली? शर्यत म्हणला एकलव्य हॉस्टेल पासून ते नमस्कार चौकापर्यंत. कोण म्हणला? ससा म्हणला. दिवस ठरला, वेळ ठरली, त्यानुसार अंपायर पण आले. रेफरी म्हणतो ना आपण त्याला, शिटी वाजवतात, व्हीजेटी दाखवतात, सगळं. समजा उद्याचा दिवस ठेवला 27 तारीख, वेळ ठेवली 8ची. ससा आणि कासव आले. तुम्ही पण सगळे टाळ्या वाजवण्यासाठी शर्यत पाहण्यासाठी आलात. शिटी वाजल्याबरोबर ससा जोरात पळाला. एवढा जोरात पळाला, काही मिनिटामध्ये जाऊन तो त्या नमस्कार चौकापाशी आला. मग हळूहळू हळूहळू कासव त्या ठिकाणी गेला. इथं कोण जिंकला? आता ससा जिंकला. का जिंकला? आता जर आळशी झालं तर मग आता कासव जिंकतो म्हणून त्याला थांबलाच नाही, चालत राहिला. शाबास, व्हेरी गुड, बरोबर आहे. आता आपण जर माझ्या पूर्वजांनी आळशी होते, काय झालं? त्यांनी विचार केला सस्यानी. 2 दिवस गेले, शर्यत संपल्याच्या नंतर कासवाने विचार केला. कासव म्हणला, पुन्हा कासव सशाकडे आला. सशाला म्हणला आपण शर्यत लावू. ते म्हणला ठिकाण म्हणलं हेच एकलव्य ते नमस्कार चौक. दिवस ठरला, वेळ ठरली, तुम्ही पण त्या ठिकाणी जमला टाळ्या वाजवण्यासाठी. आणि यावेळेस मात्र कासव मात्र पूर्ण तयारीने आलं. पूर्ण तयारी म्हणजे कशी तयारीने? पायाला त्यांनी ते चाका बांधले होते, आहे ना, बिल बांधल्यानंतर कसा पळतो. मग तो ससा बी आला. ससा म्हणला काय याला हिरे हरून टाकू आपण. मग तो एवढ्या जोऱ्यामध्ये पळाला कासव ते आपल्या चाकाद्वारे जाऊन पोहोचला त्या याच्यापासून नमस्कार चौकामध्ये. नंतर मग काही सेकंदानंतर ससा गेला. इथं कोण हरला? आता ससा. का हरला? नाही, त्यानं कासवानी काय केलं? आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला ना. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला म्हणून तो जोरात पळू लागला. बरोबर आहे नाही? म्हणून तो काय केला? जोरात पळू लागला. इथं या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी काय झालेलं आहे? कासव जिंकलेला आहे. मग पुन्हा थोडासा विचाराने तो हे केला. कासवाने सस्याने विचार केला आपण का हरलो? आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला नाही. मग काय केलं त्यांनी? आता ससा आणि कासवानी म्हणजे अजून शर्यत लावूया. कासवानी पण व्हील बांधले आणली आता यावेळेस, आणि सशानं पण व्हील आणले, आणि पुन्हा ठिकाण तेच. आणि मग काय झालं? सस्याने जोरात चाकं चालवली आणि जाऊन पोहोचला. मग हळूच कासव गेला. कासव इथं हरला, ससा जिंकला. कासवाने विचार केला आपण का हरलो ही शर्यत? कारण त्यानं पण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला. मग कासवाने काय म्हणला? पुन्हा सस्याकडे गेला. बघा, शर्यत ही आधुनिक 21व्या शतकातली आहे. म्हणलं आता माझ्या मनावर मला ठिकाण. काय म्हणलं? माझ्या मनावर ठिकाण, आणि त्या पद्धतीने शर्यत लावूया. पुन्हा दिवस ठरला. मग त्यांनी ठिकाण काय केलं? बदललं. कासवाने, कासव हुशार होता, कासवाला आयुष्य पण जास्त असतं. त्यांनी काय केलं? जिथं नाला आडवा येईल, जिथं पाणी असेल, म्हणजे उदाहरणार्थ इथून आपल्या काळेश्वरला जायचं, पण ह्या मार्गाने याने नाही,
पुलावरून नाही. मग शर्यत लागली इथूनच. ससा जोरात पळाला आणि त्या गोदावरी नदीच्या काठी थांबला, कारण पुढे पाणी होतं. हळू आणि कासव आपला गेला, पाण्यात उतरला, काळेश्वरचं दर्शन घेतलं. इथं कोण हरला? आता ससा हरला. आता ससा पण हरला, कासव पण हरला, दोघे हुशार होते. मग त्यांनी काय केलं? बाबा जाऊ द्या, आता तू पण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करायला, मी पण आधुनिक तंत्रज्ञान, म्हणजे पुन्हा ससा म्हणले आपण काय करू, पुन्हा शर्यत लावू. बघा, ससा पण हरायला तयार नाही ना, कासव पण हरायला तयार नाही. मग त्यांनी काय केलं? ते कासव म्हणला तेच रस्ता राहील, बरं काय, हाच रस्ता राहील, गोदावरीमध्ये अडवी असेल. ते म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही, तुझ्याच मनावर. पुन्हा शर्यत लागली, दिवस लागला, वेळ ठरला, शिटी वाजली आणि पळत राहिले. पळत गेल्याबरोबर त्या ठिकाणी सस्यानं काय केली होती? यावेळेस हुशारी केली होती. टोकरा आणला होता, माहिती ना, नाव टोकरा माहिती ना, बसायचं ते नौकेमध्ये, नौकेत बसायचं ना, टुन एवढी मारली त्या टोकऱ्यामध्ये आणि टोकऱ्यावाल्याला सांगितलं मला नदी पलीकडे. कासव आला, कासवाने इकडे तिकडे बघितलं आणि म्हणजे ससा चाललाय म्हणे तिकडं. कासव पाण्यात उतरला, पाहायला प्रयत्न केले, पण तोपर्यंत त्या नावाड्यानं नौका कुठं नेली होती? काळेश्वरला. इथं कोण जिंकला? आता ससा जिंकला. कशामुळे जिंकला? कशाचा उपयोग केला त्यांनी? डोक्याचा उपयोग केला. कशाचा उपयोग केला? डोक्याचा उपयोग केला. मग दोघे आले, अरे बाबा तू पण जिंकायलास, मी पण जिंकायलो, आपण काय करू म्हणे, जमिनीवर असताना माझ्या पाठीवर बसायचं आणि पाणी असलं तर मी तुझ्या पाठीवर बसतो. म्हणजेच काय करू? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. म्हणजे याला काही येत नसेल तर यांना मदत करायची, है ना. हळू झोप यायली, तुझं जेवण झालेलं आहे, बरोबर आहे ना. तू तिसरीत आहेस ना? हा, मला माहिती आहे, म्हणून तुला ती गोष्ट सांगितली मी. कळालं का? आता याला जर काही इंग्रजी शब्द येत नसेल तर यांनी सांगायचे, आणि याला इंग्रजी शब्द येत नसेल तर यांना सांगायचे, एकमेकाला सहाय्य करायचं. कळालं? ज्याचं अक्षर खराब असेल त्यांनी अक्षर सुधारायचं, ज्यांना अक्षर खराब असेल त्यांनी अक्षर सुधारायचं, ज्यांना शब्दपाठ नाही त्यांना शब्दपाठ करायचे. रोज 1 पेजेस लिखाण करायचं, मराठीचं, इंग्रजीचं आणि गणिताचं 1 पेज, आणि सायन्सचं 1 पेज. रोजच्या एका विषयाचे 5-6 विषय जे आहेत तेवढे विषयाचं आपण काय केलं पाहिजे? रोज लिखाण केलं पाहिजे. त्यामुळे काय होईल? अक्षर सुधारेल. अक्षर सुधारल्यामुळे काय होईल? तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क जास्त पडतील, बरोबर आहे ना. अक्षर, आता तुम्हाला बाजारामध्ये भाजीपाला घेतात, बरोबर आहे का? बाजारात भाजीपाला घेता, मग तुम्ही खराब नसलेला भाजीपाला घेता का? कोणता घेता? हा, मग गुरुजी सुद्धा पेपर तपासताना कोणता हातात घेतील? ज्याचं अक्षर चांगलं आहे त्याचाच घेतील ना. बाकीच्याला खराब अक्षरात त्याला कमी मार्क. हे लक्षात ठेवायचं. याच्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी अशा प्रकारचे हॉस्टेल काढलेले होते. जातीसाठी पहिले लोक म्हणायचे जातीवाद होता पहिला, बौद्धाचे, मातांचे, मुस्लिमचे लोक एकत्र येत नव्हते, मग बौद्ध समाजाच्या लोकांना येऊ देत नाही. राजर्षी महाराजांनी काय केलं? प्रत्येक जातीच्या लोकांना हॉस्टेल काढलं. एका महाराच्या माणसाला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी हॉटेल टाकून दिलं आणि रोज राजवाड्यामधून यायचे महाराज आणि त्या हॉटेलवर चहा पियायचे. बाकीचे लोक होते, ब्राह्मणाचे लोक म्हणायचे अरे अरे महाराजांनी तो धर्म वाटवला, असं केलं तसं केलं. परंतु लोकांनी, बाकीच्या लोकांना कळलं एवढा मोठा राजा, माघाऱ्या बोलायचे आणि महाराजांनी त्या माणसाला खूप मोठं केलं. त्यांच्यावरती रोज चहा पियायचे, बसायचे. म्हणजे त्या ठिकाणी जातीवाद नष्ट करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं. दुसरं एक महाराजांचं उदाहरण देतो, नंतर मी तुम्हाला माहिती सांगतो. राजर्षी शाहू महाराजांकडं एक ज्योतिषी आला. महाराज असं असं आहे, तसं तसं आहे. आणि त्या ह्याने महाराजांनी काय केलं? ज्योतिषावर तुमचा विश्वास आहे का? तुमचा हात दाखवतात, बघतात, ते खरं आहे का? नाही, हे लक्षात ठेवा, अजिबात नाही. आपण आपलं भविष्य आपल्या हातात आहे, स्वतःच्या. बरं काय लक्षात ठेवा, आपण अभ्यास केला तर मोठे होणार, अभ्यास नाही केला तर आपण नापास होणार, कोणी विचारणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही जर शिकलात, तुम्ही जर नोकरी केलात तर तुम्हाला लोक म्हणजे याच्यामध्ये तुमच्या गावामध्ये, समाजामध्ये तुम्हाला मान देतील, नाहीतर मग तुम्हाला
टाळ वाजवायला मारुती मंदिरावर जावं लागेल. मग राजर्षी शाहू महाराजांकडे एक ज्योतिष द्यावं त्यांच्या परिसरामध्ये होता, राज्यामध्ये होता, त्यांनी तो बनवायचा. मग काय केलं महाराजांनी, त्या ज्योतिषाला जाऊन सरदारांना सांगितलं, त्यांना पकडून आणलं आणि महाराजांनी त्याला खोलीमध्ये डांबून ठेवलं, राजवाड्यामध्ये डांबून ठेवलं. आणि मग सगळ्या लोकांना बोलवलं, राज दरबारामध्ये बोलवलं आणि त्या ज्योतिषाला सांगितलं, तुझं काय खरं सांग म्हणे भविष्य. महाराज म्हणतात, चुकलो मी. अरे आम्ही तुला न्यायला येणार आहोत हे कळायला पाहिजे ना, तू लोकांचं भविष्य बघतो ना, तुला कळतंय ना. मग आम्ही तुला न्यायला येणार आहोत, पकडायला महाराजांचे सरदार येणार आहेत, जवान येणार आहेत, मग हे तुला कळायला पाहिजे ना. न कळता मग तुला आमच्या लोकांनी आणलं, खोलीमध्ये डांबलं, हे का नाही कळालं. चूक झाली म्हणजे महाराजांच्या पाया पडला आणि आजपासून मी लोकांना ज्योतिष्य म्हणजे खोटा हे सांगणार. म्हणजे अंधश्रद्धेला शाहू महाराजांनी त्यांना मूठमाती दिली. तसं शिवाजी महाराजांना ज्यावेळेस गडाचं खोदकाम करत असताना, तोरणा गडाचं खोदकाम करत असताना त्या ठिकाणी काही सोन्याच्या मूर्ती सापडलेल्या होत्या आणि सोन्याच्या मूर्ती सापडल्याच्या नंतर महाराजांनी त्या सगळ्या मूर्ती त्या कामगारांनी महाराजाकडे आणून दिल्या आणि महाराजांनी राजमाता महासाहेबा जिजाऊंकडे नेऊन दिल्या आणि जिजाऊंनी सांगितलं की शिवबा या मूर्त्यांचं करायचं काय. बरं तुम्हाला मूर्ती सापडल्याच्या नंतर तुम्ही काय करता खरं सांगा. हा, मूर्ती सापडल्याच्या नंतर तुम्ही काय करता, काय करता, त्याची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो आपण, बरोबर आहे की नाही. पण महाराजांनी त्या सोन्याच्या मूर्ती काय केल्या, वितळल्या, आपल्या कोशागारामध्ये आपल्या याच्यामध्ये तिजोरीमध्ये वितळून टाकल्या आणि त्याचे पैसे शेतकऱ्यांना दिले, शेतकऱ्यांना तळ बांधले, शेतकऱ्यांना मोफत कर्ज दिलं. असा हा राजांचा वंशज म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा त्याच पद्धतीनं राधानगरी धरण राजर्षी शाहू महाराजांनी फार मोठं बांधलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, राधानगरी धरण. आणि त्या धरणाचं पाणी आजही लोक तुम्ही आम्ही घेतो शेतीला फार मोठ्या प्रमाणामध्ये. असा हा राजाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. म्हणून आपल्याला अभ्यासाशिवाय शिक्षणाशिवाय तुम्ही मोठे होत नाही. मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगाच आहे. अतिशय गरीब परिस्थिती होती, आता नाही. का नाही माझी गरीब परिस्थिती आता, कारण मी माझ्या शिक्षणाच्या याच्यावरती अभ्यासावरती आज चांगल्या पद्धतीनं मी 4 चाकी वाहनामध्ये फिरत आहे. त्याच्यानंतर आमचे पुतणे असेल, भावाचा मुलं असतील, आज त्यांच्या हाताखाली 10 पोरं मेकॅनिक म्हणून केलं मी. आज ते 20,000 रुपये रोज कमवतो. दुसरा एक नातो मेकॅनिक केला. तुम्ही सुद्धा नाही इकडे शिक्षणामध्ये तुम्ही सक्सेस नाही झाला तर 4 चाकी वाहनाचं म्हणजे कारचं, जीपचं, ट्रॅक्टरचं मेकॅनिक पाहिजे, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. आता इथं 2-3 विद्यार्थी आमच्या गावाकडचे द्या मोटर कारवाल्याकडे. म्हणजे आपल्याला उपाशी मरत नाही, रोज आपण पैसे कमवू शकतो. तुम्हाला आता इमानात बसवतो. इमानात बसवायचं का, तुम्हाला बसायचं का? 2 मिनिटं तुम्ही काय करायचं, सगळ्यांनी डोळे बंद करायचे. तुम्हाला इमानातच बसवतो, प्रवासच. बघा, डोळे बंद करा सगळ्यांनी, प्रामाणिकपणे बंद करायचे, नाही तर मग आपला प्रयोग सक्सेस होत नाही. आपला प्रयोग सक्सेस होत नाही. सगळ्यांनी डोळे बंद करा. बघा, गावाकडून आपल्याला आई वडिलांनी चांगलं शिक्षण घेण्यासाठी एकलव्य त्या ठिकाणी कोचिंग क्लास मध्ये आणून सोडलं. तुमच्या सोबत पेट्या, खायचं साहित्य, बाबा आई भाऊ घेऊन आले, प्रवेश घेतला, सरांनी तुम्हाला रूम दाखवली, तुम्ही रूम मध्ये गेलात, शाळेमध्ये टीसी आणून दिली तुमच्या वडिलांनी इथं सरांकडे, सरांनी दुसऱ्या शाळेमध्ये टाकलं, कोणी सेमी इंग्लिशला असतील, कोणी मराठी माध्यमाला असतील, वेगवेगळ्या माध्यमाला मुलं तुम्ही शिकलेल्या आहात. तुमच्या आई वडिलांचं स्वप्न असं आहे की माझा मुलगा मोठा व्हावा, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, अधिकारी व्हावा आणि आपल्याला चांगल्या याच्यामध्ये सुखामध्ये ठेवण्यासाठी
आपल्याला त्यांनी मदत करावी अशा प्रकारचं योजना आखून तुम्हाला या एकलव्य हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही पहिल्या वर्गामधून नव्हे तर शाळेमधून पहिला आलात, दुसरीला पहिल्या आलात, तिसरीला पहिले आलात, चौथीला पहिले आलात, असं करत करत तुम्ही 10वीला गेलात. 10वीच्या वर्गामध्ये तुम्ही महाराष्ट्रामधून पहिले आलात आणि महाराष्ट्रामधून पहिले आल्यामुळे तुमच्या कोचिंग क्लासेसचे शिंदे गुरुजी असतील किंवा इतर गुरुजी असतील, त्यांनी भल्ले मोठे हार आणून तुमचा पेपरमध्ये फोटो छापून तुमचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार केला आणि सत्कार केल्यामुळे आई वडिलांना पण बोलावलं. सगळे गावाकडचे मंडळी तुमचं नाव घेत होते की माझ्या गावचा मुलगा आज महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 100% मार्क घेतल्यामुळे पहिला आलेल्यामुळे सगळे लोक, शाळेतले गुरुजी असतील, इथले गट नांदेडचे शिक्षणाधिकारी असतील किंवा इतर तुमचे मित्रमंडळी असतील, पाहुणे मंडळी असतील आणि मग तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये सत्कार आणि तुमची मिरवणूक काढलेली आहे गावामध्ये गेल्याच्या नंतर की आमचा गावचा मुलगा पहिला आलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला घोड्यावर बसून फेटा बांधून सुंदर रीतीनं तुमचं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी बँड लावून ढोल ताशे लावून वाजत गाजत तुमची गावामधून मिरवणूक काढली. का तर मी महाराष्ट्रामध्ये पहिला आलेला आहे. असं करत करत ही बातमी मुंबईच्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्र्याला कळाली आणि शिक्षण मंत्र्यांनी कळवल्याबरोबर भारतामधून नांदेड आपल्या महाराष्ट्रामधून पहिले आलेले आहेत त्या सगळ्या मुलांना तुम्ही मुंबईला नांदेडच्या विमानतळावरून विमानाने घेऊन मुंबईला या. आणि मग दिवस ठरला 15 ऑगस्टची सकाळ झाली. आम्ही सगळेजण उत्सुक होतो विमानामध्ये बसण्यासाठी. आमच्या हॉस्टेलला गाडी आली. गाडी आल्याच्या नंतर आम्ही त्या गाडीमध्ये बसलो. आमच्या आई वडिलांना सोबत घेतलं, शिक्षकांना सोबत घेतलं आणि सोबत घेऊन आम्ही विमानतळावरती गेलो. विमानतळावरती गेल्याच्या नंतर थोड्या वेळाने 9 वाजता मुंबईवरून विमान नांदेडच्या विमानतळावरती उतरायला लागलं आणि उतरल्यानंतर आम्ही एकाएकाने आमचे वडील, आई, गुरुजी, आमचे विद्यार्थी, सवंगडी आम्ही एक एक विमानामध्ये बसू लागलो. आणि बसल्याच्या नंतर पूर्ण विमान भरल्या गेलं. विमानाचा दरवाजा लावल्या गेला. विमानातले जे काही हे असते त्याला आपण काय म्हणूया विंडो बंद करण्यात आल्या आणि विमान सुरू झालं. विमानामध्ये सगळेजण बसलेत, मस्त कानाला आपण हे लावलेले आहेत, बेल्ट लावलेले आहेत सगळं. आणि मग विमानाने उड्डाण करण्यास सुरुवात केली आणि मग त्या ठिकाणी विमानाने वेग घेत घेत पूर्ण नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद नंतर असं करत करत मुंबईच्या 1 तासामध्ये विमानतळावरती पोहोचलो. विमानाने त्या ठिकाणी मुंबईच्या विमानतळावरती घेट्या घालायला सुरुवात केली. त्या ठिकाणी हळूच विमान त्या ठिकाणी उतरवलं गेलं आणि आम्ही एकाएकाने आमच्या त्या विमानातून उतरलो आणि आम्हाला त्या ठिकाणी त्या मंत्रालयामध्ये नेण्यासाठी फार मोठ्या लक्झरी गाड्या आलेल्या होत्या. आम्ही हळूहळू त्या लक्झरी गाड्यामध्ये बसलो. आमचे आई वडील बसले, आमचे शिक्षक बसले आणि आम्ही शिक्षण मंत्री म्हणजे मंत्रालयामध्ये शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते जे सत्कार होणार होता त्या हॉलमध्ये आम्ही गेलो. गेल्याबरोबर आम्हाला त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली. जे खायचे पदार्थ होते ते आम्ही खाल्ले, पाणी पिलो, बसलो आणि त्या ठिकाणी मस्त 12 वाजता आमचा कार्यक्रमावर सुरुवात झाली. एका विद्यार्थ्याचं नाव बोलवून एका विद्यार्थ्यांना बोलावलं गेलं. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला की महाराष्ट्रामधून पहिला आलेला आहे, नांदेडचा मुलगा महाराष्ट्रामधून पहिला आलेला आहे म्हणून एका विद्यार्थ्यांनी. आणि मग टाळ्या सभागृह अशा मोठ्या प्रमाणामध्ये वाजत होतो. अतिशय आनंद तो आम्ही आमच्या याच्यामध्ये मनामध्ये ते ठेवत होतो. असं करत करत सगळ्या लोकांचे त्या ठिकाणी 3-4 वाजेपर्यंत सगळे कार्यक्रम संपले. मुख्यमंत्र्यांनी फोटो काढले, हे काढले, टीव्हीवरती बातम्या झळकत होते की नांदेडच्या मुलांचा सत्कार त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. या विद्यार्थ्यांना 100% मार्क, एकलव्य कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे 100% मार्क अशा प्रकारचे मिळालेले आहेत. आणि म्हणून पुन्हा आमचं सगळ्याच्या नंतर दुपारी 4 वाजता कार्यक्रम संपला आणि आम्हाला एका 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आम्हाला नेण्यात आला आणि आम्ही त्या ठिकाणी मोठमोठ्या खुर्च्या टेबल्स वरती बसलो आणि बसल्याच्या नंतर आम्ही जेवणाचा स्वाद घेतला. जे पदार्थ खायब नाही ते पदार्थ आम्ही खाल्ले. जिलेबी पासून ते पूर्ण काजू कतली पर्यंत एकापेक्षा एक सुंदर अशा प्रकारचे पदार्थ होते आणि ते आम्ही जेवण केलं. आणि 5 वाजता आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला मुंबईच्या विमानतळाकडे आम्हाला नेण्यासाठी फार मोठ्या म्हणजे एसी गाड्या असणाऱ्या
लक्झरी गाड्या त्या ठिकाणी आणल्या होत्या. आम्ही एका त्या लक्झरी गाड्यामध्ये बसलो आणि मुंबईच्या विमानतळावरती आलो. आणि मुंबईच्या विमानतळावरती आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्ही विमानामध्ये बसलो आणि आम्ही विमान भरल्याच्या नंतर आम्हाला स्पेशल विमान दिल्यामुळे विमानाचे पूर्ण सगळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आल्यामुळे विमानाचे दरवाजे बंद झाले आणि विमानाने निघण्यासाठी, नांदेडकडे निघण्यासाठी प्रयाण करण्यासाठी सुरू झालं. आणि मग सुरू झाल्याच्या नंतर विमानाने त्या ठिकाणी टेक ऑफ घेतला, आकाशामध्ये उडालं आणि हळूच एका तासाच्या नंतर 7 वाजता 6ला टेक ऑफ घेतला आणि इथं नांदेडच्या विमानतळावरती 7 वाजता तुम्हाला आणून सोडलं. पुन्हा इथं तुम्हाला लक्झरी गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या आणि मग तुम्ही उतरलात, एका उतरलात, लक्झरी गाडीमध्ये बसलात आणि मग पुन्हा तुम्हाला एकलव्य अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेस मध्ये आणलं. आणि त्या ठिकाणी इथं सुद्धा लोक, नांदेड नगरीतले लोक तुम्हाला बँड वाजवून फुलं त्या ठिकाणी रस्त्याने येत असताना फुलं टाकत होते. आणि अशा पद्धतीने तुमचा भव्य अशा प्रकारचा सत्कार केवळ 100% मार्क घेतल्यामुळे तुमचा होत होता. सगळे लोक आनंदामध्ये होते, तुमचे नातेवाईक होते, तुमचे आई वडील होते, तुमचे शिक्षक होते, गुरुजन होते, मित्र होते, सगळे सांगत होते. आणि अशा पद्धतीनं तुम्ही अतिशय तुमच्या पुन्हा एकदा रूम मध्ये येऊन बसलेला आहात. सगळ्यांनी हात प्रेस करा, डोळ्यावरती ठेवा. किती जण विमानामध्ये बसले होते ते सांगा. किती जण विमानात बसले होते सांगा. विमानात बसले होते का? विमानात कोण बसला होत्या? विमानात कोण कोण बसले होते ते का? अनुभव आला का? अनुभव आला की नाही? एक जण सांगा, खाली हात करा. एक जण सांगा काय अनुभव आला. खरा वाटला का खोटा वाटला? कोण सांगते? हा, खरा वाटला ना? नक्की? मग हे करायचं का तुम्हाला? एवढा अभ्यास करायचा? करता? याच्यासाठी मी आलो. याच्यासाठी मी इथं तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेला आहे. जे 10वीचे मुलं आहेत त्या 10वीच्या मुलांसाठी बोर्डामध्ये कशा प्रश्नपत्रिका येतात त्याच्यासाठी एखादा दिवस मी देईल. 1-2 तास लागतात. ते 2 तासामध्ये ते 10वीचे जे मुलं आहेत त्यांनी पहिल्यांदा प्रश्नपत्रिका संस्थांना प्रश्नपत्रिका पहिलीचा जरी असेल मुलगा प्रश्नपत्रिका समजून सांगा, वाचन करा, लिहा. कारण ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांची सारखं होता येतं. लोक कल्याणकारी राजा कुणाला म्हटलं जातं तर ते राजर्षी शाहू महाराजांना म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी शिंदे सरांनी मला बोलावलं. मी माझं काम थोडस कामामध्ये होतो. त्या कामामध्ये असताना म्हटलं जाऊ ते बाजूला केलं कारण तुमच्यासाठी आलो मी. कारण मी विद्यार्थ्यामध्ये 36 वर्ष राहिलेला माणूस आहे. विद्यार्थ्यासाठी सगळं काही करणार आहे. आणि म्हणून आपण आलात, तुम्ही माझं ऐकून घेतलं, कसं वाटलं, काय वाटलं हे तुम्ही ज्यांनी आता मनात ठरवलं तेच होणार तुम्ही. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व तुमच्या मनापासून. लहान लेकर आहेत, झोपी येतात कारण वेळ झालेली आहे. जेवण केल्याच्या नंतर माणसाचा मेंदू काय होतो? सुस्त होत असतो. तुमचं काय, मोठ्या माणसाचं काय, कोणाचं मेंदू हा सुस्त होत असतो. सुस्त झालं की माणसाचा थोडं म्हणजे आळस येतो आणि झोप लागायला लागते. पुन्हा एकदा पुन्हा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत, अभिनंदन. तुम्हाला पुढील शिक्षणासाठी भरभरून अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. अजून एक तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी हात वर करायचे. हात वर करा, दोन्ही हात. अतिशय सोप्या पद्धतीने असं करायचं. बघा फुलं एकमेकांची होत आहेत का? हा, बसा. थँक्यू. समजलं ना? खूप बोलता येत होतं बरोबर. कसं लेकरं झोपीमध्ये होते. धन्यवाद सर. सर जोरदार.
आता आलेल्यापैकी कोण हुशार आहे सांगा बरं. तू किती आहेस? पूर्ण नाव सांग. तुझं नाव किती आहेस? हुशार कोण आहे मला सांगा. त्याला 2 पुस्तकं आहेत, दोघात 2 आता कोण हुशार आहे सांगा. हा ते तू ये बारके. हा ये हा त्याच्यामुळे त्याला ते पुस्तक देऊया. संत विद्यार्थ्याला देऊ. नंतर दुसरे कोणाला द्या तुम्ही सांगा. त्याचा वाढदिवस आहे का? ठीक आहे ठीक आहे. तर पुढे घे जाऊन पुढे घे बेटा. चलो ठीक आहे. तुला तू ये बेटा. चलो चलो थँक्यू. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. चल बस. तर विद्यार्थ्यांना आज आपली खरंच जयंती आहे, खरंच सार्थी झाली. कारण की आपण प्रत्येक वेळेस जयंतीचा कार्यक्रम घेत असताना ही जयंती विचाराची झाली पाहिजे. सरांनी एक शेवटचं तुम्हाला स्वप्न होतं. सरांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ज्यावेळी डोळे लावला त्यावेळेस सर सांगत होते की तुम्ही जर अभ्यास केला तर 100% स्वप्न पूर्ण होतं. आणि स्वप्न पूर्ण जे आता तुम्ही स्वप्न पाहत होता ते स्वप्न जर सत्यात आले असेल तर सरांनी जे सांगितलंय ते 100% त्याच्यावर मार्गक्रम करावं लागेल. करावं लागेल नाही? किती जण करता मग? किती जणांना इमारत भरायचं सांगा. किती जणांना खरंच इमारत किती जणांना भरायचे? सगळ्या 36 वर्षामध्ये सरांचे हजारो विद्यार्थी मोठमोठ्या पदावर गेले. नक्कीच तुम्ही सरांच्या